नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 7वी पासवर सफाईकार या पदाची भरती निघालेली आहे। ही भरती कायमस्वरूपी असून 52,000 पर्यंत तुम्हाला पगार या ठिकाणी मिळणार आहे। तर ही भरती कोणत्या ठिकाणी निघालेली आहे, किती जागा असणार आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार या ठिकाणी भरती निघालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गतच ही भरती होणार आहे। तर पदाचं नाव आहे सफाई कामगार। एकूण 2च जागा आहे, हँडिकॅपसाठी जागा नाही यामध्ये, आणि वेतन तुम्हाला मिळणार आहे 52,000 पर्यंत। तर अर्ज जो आहे हा तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे। याची अंतिम तारीख आहे 11 जुलै। लक्षात ठेवायचं, 11 जुलैपर्यंत या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे, तो पण फक्त स्पीड पोस्टद्वारे। ठीक आहे, त्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा, त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाई कामगार पदासाठी अर्ज। ठीक आहे, फक्त 2च जागा लक्षात ठेवायचं, आणि तुमची या ठिकाणी शॉर्टलिस्ट पण लावल्या जाणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं आहे, तर तुमची निवड या ठिकाणी झाली तर तुम्हाला या ठिकाणी प्रमोशन दिल्या जाणार नाही आहे, प्रमोशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही आहे। तर पात्रता बघून घ्या, कमीत कमी 7वी पास असणे गरजेचं आहे। ठीक आहे, कमीत कमी तुम्हाला 7वी पास असणे गरजेचं आहे। मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलणे येणे आवश्यक आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा, तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव, या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स पण मागितलेला सर्टिफिकेट लागेल। 7वी पास आणि एक्सपिरियन्स। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत। तर या ठिकाणी नियम अटी दिलेले आहे, वाचून घ्यायचं। तर यामध्ये महत्त्वाचं आहे, तुम्हाला एक्झाम शुल्क असणार आहे 1,000 रुपये। सर्वच विद्यार्थ्यांना ही फी भरावी लागेल 1,000 रुपये। ही फी तुम्हाला DD स्वरूपात भरायची आहे। बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने तुम्हाला DD काढावा लागेल 1,000 रुपयाचा, आणि तो अर्जासोबत पाठवावा लागेल। तर तुमची अगोदर शॉर्टलिस्ट केल्या जाईल। शॉर्टलिस्ट केल्यानंतर जे विद्यार्थी पात्र होईल त्यांची मग आता या ठिकाणी 30 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाईल। शारीरिक क्षमता चाचणी 10 गुण आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुण, 50 गुणाच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, उमेदवारांनी अर्जासोबत खालील स्वप्रमाणित सेल्फ असिस्ट छायांकित प्रती सादर कराव्यात। तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जे सेल्फ असिस्ट करून पाठवावं लागणार आहे। या ठिकाणी जन्मतारखेचा दाखला, 7वी 10वी 12वीचे कागदपत्रे, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी चालेल, संबंधित अनुभव दाखला, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट अर्जासोबत दिलेले, लहान कुटुंब प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट। ठीक आहे, तर हे तुम्हाला संपूर्ण अर्जासोबत जोडावं लागेल, आणि DD या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर 4 नंबर, उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी। शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने तिची पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी। तर या ठिकाणी 7वी 10वी आणि 12वी या ठिकाणी भरावं लागणार आहे। आणि तुमच्याकडे जर ग्रेडची मार्कशीट असेल तर टक्केवारीची मार्कशीट तयार करून आणावी लागेल। ठीक आहे, ते संपूर्ण माहिती दिलेली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, हा अर्ज दिलेला आहे, हा अर्ज भरायचा आहे तुम्हाला, आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे। याची अंतिम तारीख आहे 11 जुलै। ठीक आहे, संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचूनच आपला अर्ज भरायचा। तर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेले हे तुम्हाला 2 भरावे लागेल। कोणतेही आपल्या जवळच्या व्यक्तीपासून हे सर्टिफिकेट काढून घ्यायचे, ते सर्टिफिकेट भरून आणायचे। कुठलेही 2 व्यक्ती जे तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात असे 2 व्यक्ती, आणि हे लहान कुटुंब प्रमाणपत्र हे पण तुम्हाला अर्जासोबत पाठवावं लागेल। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचा आहे, याची अंतिम तारीख आहे 11 जुलै, आणि तुम्हाला या ठिकाणी प्रमोशन दिल्या जाणार नाही। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी प्रमोशनची संधी तुम्हाला मिळणार नाही आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर खाली जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता। ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।